ब्रेक नंतर खबरदार मध्ये तुमचं स्वागत। भारतात नायजेरियन फ्रॉड काही नवीन नाहीये। एरवी नोकरी लागल्याचं, लॉटरी लागल्याचं सांगून लुटणारे नायजेरियन्स आता औषध विकण्याच्या बहाण्यानं लुटू लागलेत। आयुर्वेदिक औषध देतो तेही एड्स सारख्या रोगावर असं सांगत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीचा पर्दाफाश केलाय मुंबई पोलिसांनी। नायजेरियन फ्रॉडचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। एड्सवर प्रभावी औषध देतो असं सांगून व्यापाऱ्याला 21 लाखांचा गंडा घालणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या टोळीत श्याम गोविंद त्रिपाठी, रघुदीप बोरीचा, ओमेन आणि टोनी या नायजेरियन नागरिकांचा समावेश होता। यातला टोनी आणि ओमेन हे एड्सवरील आयुर्वेदिक औषध विकण्यासाठी ऑनलाईन सावध शोधायचे। एड्सवर स्वस्त आणि आयुर्वेदिक औषध असल्याचं ते सगळ्यांना सांगायचे। गुजरातमधल्या अशाच एका व्यापाऱ्याला हे औषध विकायचं आहे असं त्यांनी सांगितलं। गुजरातमध्ये राहणारे केतन पटेल म्हणून एक मेडिसिन डिस्ट्रीब्युटर आहेत। त्यांना जानेवारी 16 मध्येच फोन करून, काही फोन कॉल करून, ईमेलद्वारे असं कळवलं होतं की ते हर्बल प्रोडक्ट त्यांच्याकडे आहे की एड्स सारख्या रोगावरती ते एक गुणकारी औषध आहे वगैरे म्हणून, आणि त्याचे सीड्स आहेत, बिया आहेत आयुर्वेदिक, तर ते जर घेतल्या तर त्यांनी एड्स सारखा रोग बरा होऊ शकतो म्हणून। आणि गुजरात मधला हा व्यापारी नायजेरियन फ्रॉडला भुलला। त्याला जाहिरात खरी वाटली। त्यानं औषध खरेदी करण्याची तयारी दाखवली आणि या व्यवहारात गुजरातच्या या व्यापाऱ्यानं तब्बल 21 लाख रुपये या भामट्यांना देऊन टाकले। त्यांचं बऱ्याच वेळा त्यांचं ते बोलणं झालं, एकमेकांना भेटले आणि मग त्यांच्यामध्ये व्यवहार झाला। व्यवहार झाल्यानंतर त्यांनी किशन पटेल यांना जवळजवळ 21 लाख रुपये दिले आणि त्याच्याबद्दल ते प्रोडक्ट विकत घेतलं। पण जे बनावट ते बनावटच असतं। या प्रकरणात फसवलं गेल्याचं काही दिवसातच स्पष्ट झालं। सगळे व्यवहार मुंबईत झाल्यानं व्यापाऱ्यानं विलेपार्ले पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांनी सांताक्रूजच्या एका बड्या हॉटेलमध्ये सापळा लावला आणि पोलिसांच्या या जाळ्यात रघुदीप आणि श्याम गोविंद हे 2 आरोपी अलगद अडकले। विलेपार्लेमध्ये एअरपोर्ट इंटरनॅशनल हॉटेल आहे, तिकडे त्यांचं भेटायचं नेहमीचं ठिकाण होतं, तिकडे ते भेटायला आले। त्यांना नंतर PI निंबाळकर, भुसाळकर, विकास पाटील फौजदार आणि माझे पोलीस अंमलदार गावडे, पालवे आणि इतर यांनी सापळा रचून 2 इस्मांना तिकडे ताब्यात घेतलं। एक रिक्षा चालक, आणखीन एक पैसे रिसिव्ह करणारा, जो नवी मुंबईत राहणारा तो आपला भारतीय आहे। हे दोघे आरोपी फक्त फसवणुकीच्या पटावरचे प्यादे असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि या फसवणुकीचे खरे सूत्रधार टोनी आणि ओमेन असल्याचंच चौकशीत स्पष्ट झालं। पोलिसांनी नवी मुंबईत छापे टाकून पळण्याच्या तयारीत असलेल्या टोनी आणि ओमेनलाही अटक केली। त्यांच्याबरोबर 3 नायजेरियन आहेत म्हणून, त्याप्रमाणे मग आम्ही पत्ता वगैरे घेऊन त्याच रात्री एक टीम पाठवली वरिष्ठांच्या परवानगीने नवी मुंबईत घणसोळी इथे। तर तिकडे 2 नायजेरियन सापडले। ते पळून जायच्या तयारीत असतानाच आम्ही वेळीच पोलीस पोहोचल्यामुळे त्यांना आम्ही दोघांना त्या दिवशी ताब्यात घेतलं रात्री। आणि या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता ओमेन आणि टोनी हे नायजेरियन फ्रॉडचे सूत्रधार असल्याची माहिती समोर येते। लोकांना गंडा घालण्यासाठी त्यांना स्थानिक लोकांची गरज होती आणि ही गरज रघुदीप आणि श्याम गोविंद यांनी पूर्ण केली। मुंबईकरांना गंडा घालण्यासाठी ह्या नायजेरियन लोकांना 2 स्थानिक लोकांची गरज होती, म्हणून ह्या नायजेरियन लोकांनी एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर तर दुसरा एक असा व्यक्ती होता जो चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलत होता, ह्या दोघांना त्यांनी ग्रुपमध्ये सामील केला आणि त्यांचा गंडा घालण्याचं काम सुरू केलं। ही टोळी जांभळाच्या बियांसारखी वस्तू ग्राहकांच्या माथी मारायची आणि हे औषध नसून निव्वळ लोकांची फसवणूक करण्याच्या हेतूनं रचलेला सापळा होता असं पोलिसांनी सांगितलंय। एक तर ते जांभळाच्या बियासारखं असं, मोठं जांभूळ असेल तर त्या बिया
असं असाव्यात. चवीला थोडंसं बघितलं तर ते असं कडवट लागणार आहे आणि निश्चितच कुठल्या तरी रानटी अशा झाडावरती येणारे ते बिया आहेत. आणि म्हणूनच ऑनलाईन विकल्या जाणाऱ्या वस्तूच्या सत्यतेची नेहमी पडताळणी करून घ्या. वेगवेगळ्या पातळीवर विकत घेतलेल्या वस्तूची पडताळणी करा, अन्यथा तुम्हीही फसवले जाण्याची शक्यता आहे. आफ्रिकी देशामध्ये एड्सला संपवून टाकेल एक असा औषध मिळतो आणि तो औषध फार कमी किंमतमध्ये मिळतो असं आमिष दाखवून हे नायजेरियन लोकांना गंड्या घालत होते. पण ह्या प्रकरणी तक्रार फक्त विलेपार्लेपासून झालेली आहे. आता पोलीस तपास करते आहे की ह्या लोकांनी अजून किती लोकांना गंड्या घातला आहे. त्यामुळे शारीफचा विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. चला तर मग वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत तुम्ही रहा खबरदार.